आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरूच. इस्रायलच्या अशदोद शहरावर इराणचा हल्ला. रस्त्याच्या मधोमध शिवसेना फोडण्याचा मूळ प्रस्ताव संजय राऊतांचा असल्याचा गुलाबराव पाटलांचा आरोप. निष्ठावंतांनीच शिवसेना राखली, संजय राऊतांचं गुलाबरावांना उत्तर. महाराष्ट्र द्रोह्यांचे मनसुबे हाणून पाडू. राज उद्धव युतीच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचं वक्तव्य. युती होऊ नये यासाठी मिठाचा खडा टाकण्याचाही प्रयत्न. खानदेशात भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार. विधिमंडळातल्या इंग्रजी हिंदी फलकावरून मनसे नेते संदीप देशपांडेंचं वादग्रस्त वक्तव्य. देशपांडेंविरोधात हक्कभंग आणण्याचा मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा. पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी. परमवीर सिंग फिक्सर होते. देशमुख कुटुंबियांवरील कारवाई. ऑपरेशन लोटसचा भाग. सलील देशमुख यांचा गंभीर आरोप. जातीवाचक विधान करणारे इम्तियाज जलील यांना अटक करा. संभाजीनगरमधील मोर्चातून आंबेडकरी अनुयायांची मागणी. शिक्षण मंत्री भुसेंच्या दौऱ्याआधी विद्यार्थ्यांना कामाला झुंपलं. साफसफाईसह पाण्याच्या बाटल्या उचलायला लावल्या. बुलढाण्याच्या सिनगाव जहांगीर शाळेतील प्रकार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यात कांदा महाबँक तयार होणार. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. कर्नाटकातील 15 बालकामगारांची सुटका. बीडमध्ये ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. 9 जणांविरोधात गुन्हा. पालघरमध्ये तुफान पाऊस. शिळेदेहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला.